नाशिक महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा ज्याला स्वतःची धार्मिक ओळख आहे, पण हाच जिल्हा गेल्या काही महिन्यात वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय. याच नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये श्रेयवाद, पालकमंत्री पदाचा वाद, महायुतीतील अंतर्गत संघर्ष चांगला चर्चेत आलाय. आता याच पार्श्वभूमीवर होणारी विधान परिषदेची निवडणूक ही अनेक अर्थानं रंजक ठरणार आहे. कारण शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय साधणारे, महायुतीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या जवळचे गणेश गीते यांनी ही जागा भाजपकडे येईल या विश्वासानं उमेदवारी अर्ज भरला. मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि शिवसेनेनं नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीमुळे आणि निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे अनेक पदाधिकारी, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हेच देखील अनुपस्थित होते. दुसरीकडे गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की गीते यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षऱ्या करणारे नगरसेवक, माजी महापौर आणि स्थानिक नेते नेमके कुणाच्या बाजूने उभे राहणार. याशिवाय गिरीश महाजन स्वतः उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित नसल्यानं अनेक महत्त्वाचे चेहरे गैरहजर राहिल्यानं नाशिकमधल्या महायुतीच्या एकजुटीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वरवर पाहता महायुती एकत्र दिसत असली तरी पडद्यामागे नेमका कोणाचा गेम सुरू आहे, कोण कोणाला धक्का देणार आणि या निवडणुकीत महायुती समोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असणार, या सगळ्या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून यापूर्वी आमदार राहिलेले नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक राजकीय संकेत नव्यानं समोर आले. 1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यावेळी अर्ज भरताना नाशिकमध्ये भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन अनुपस्थित होते. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे देखील उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे सुहास कांदे यांनी आपली पत्नी अनुजा कांदे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय पटलावर सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित ताकद त्यांना मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे निवडणुकीच्या काळात मतदारांची, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची तसेच विविध नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करताना शिवसेना शिंदे गटाची मोठी दमछाक होणार हे तर स्पष्ट आहे. आता या संपूर्ण निवडणुकीत छगन भुजबळ फॅक्टर हा महत्वाचा ठरू शकतो अशी चर्चा चालू आहे. याचं कारण म्हणजे नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यातील राजकीय संबंध. स्थानिक राजकारणात अनेक वर्ष हे दोघे एकमेकांचे विरोधक राहिलेत. काही वर्षांपूर्वी नरेंद्र दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र छगन भुजबळ यांनी त्यावेळेला तो प्रस्ताव स्वीकारला नव्हता. यात आणखी एक महत्वाची भर म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भुजबळ समर्थक म्हणून ओळखले जाणारे गोरख बोडके यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक समीकरणं नेमकी कोणत्या दिशेने जातील याबाबत उत्सुकता आहे. भुजबळ समर्थकांचा कल कोणाकडे राहतो आणि त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होतो हे देखील पाहावं लागणार आहे. दुसरीकडे सुहास कांदे यांचा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यांनी आपली पत्नी अनुजा कांदे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी नरेंद्र दराडेंना मिळाली. यामुळे कांदे नाराज आहेत. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना ते देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे निवडणुकीत ते किती सक्रियपणे काम करतात, किती उत्साहानं प्रचारात सहभागी होतात आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासाठी किती ताकद लावतात हा देखील नाशिकमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामुळे एकूण पाहता नरेंद्र दराडे यांच्यासमोर अनेक स्तरावरील आव्हानं उभी आहेत. एका बाजूला भुजबळ फॅक्टर तर दुसऱ्या बाजूला सुहास कांदे यांची संभाव्य नाराजी आणि तिसऱ्या बाजूला भाजपमधली अस्वस्थता. भाजपमधील अस्वस्थतेचा मुद्दा देखील कमी महत्वाचा नाहीये, कारण गणेश गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. विशेष म्हणजे त्यांनी 2 अर्ज भरले होते, एक अपक्ष म्हणून आणि दुसरा भाजपकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने.
गणेश गीते यांचा दावा हा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी त्यांना उमेदवारीबाबत शब्द दिला होता, त्यामुळे त्यांनी अर्ज दाखल केला. आता उमेदवारी शिवसेनेकडे गेली असली तरीही आपण अर्ज माघारी घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका गीतेंनी घेतली आहे. त्यामुळे 4 जून म्हणजे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत मोठ्या राजकीय हालचाली नाशिकात होण्याची शक्यता आहे. गीते यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश येतं की नाही हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. कारण गीते यांची स्वतःची ताकद आणि स्थानिक स्तरावरील जनसंपर्क देखील चांगला मानला जातो. महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात नाशिकची जागा कोणाला मिळणार यावरून वाटाघाटी सुरू होत्या, तेव्हा ही जागा शिवसेनेकडे गेल्यास शिंदे गटाला एखाद्या महामंडळाचं उपाध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आल्याची चर्चा होती. मात्र त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही आणि अखेर ती जागा शिवसेनेच्या वाटेला गेली. जेव्हा गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून भाजपचे नगरसेवक, माजी महापौर आणि स्थानिक पदाधिकारी पुढे आले होते, कारण त्यावेळी भाजपलाच उमेदवारी मिळणार अशी सगळ्यांची खात्री होती. त्यामुळे त्यांनी गीते यांच्या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र जागा शिवसेनेकडे गेल्यावर या सर्वांची मोठी राजकीय कोंडी झाली आहे, कारण भाजपनंच गीते यांना उमेदवारी देणार असल्याचा विश्वास स्वतःहून दिला होता. आता प्रश्न असा आहे की ज्यांनी गीतेंना पाठिंबा दिला होता तेच नगरसेवक, माजी महापौर आणि पदाधिकारी नरेंद्र दराडे यांच्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करतील का, की त्यांच्यातील काहींचा कल गीते यांच्याकडे राहील? महायुतीमध्ये राहून नेमकी कुणाला मदत करायची हा प्रश्न यामुळे खूप जणांसमोर उपस्थित राहिलेला आहे. नरेंद्र दराडेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या कुटुंबाचं स्थानिक राजकारणात मोठं अस्तित्व आहे. त्यांच्या घरातून यापूर्वी नरेंद्र दराडे, किशोर दराडे हे दोघे आमदार राहिलेले आहेत. विचारधारात्मक राजकारणापेक्षा निवडणूक जिंकण्याची क्षमता हा दराडे कुटुंबाचा मोठा गुण मानला जातो. मात्र यावेळी विधान परिषद निवडणुकीचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा नाहीये. भुजबळ फॅक्टर, सुहास कांदे फॅक्टर, गणेश गीते यांची बंडखोरी, भाजपमधील स्थानिक अस्वस्थता, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य नाराजी आणि गिरीश महाजन यांची भूमिका, या सगळ्या गोष्टींचा सामना करत नरेंद्र दराडे आपली आमदारकी टिकवतात की महायुतीत पडद्यामागं काही वेगळा राजकीय खेळ रंगतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तूर्तास या व्हिडिओबद्दल तुमची मतं काय आहेत? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.